राज्यात आणि देशात हुकुमशाही आली आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, यामुळे जनता नाराज आहे। सन 2024च्या निवडणुकीत अशा लोकांना जनता चांगलाच धडा शिकवेल, असं गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी म्हटलंय। राज्यात हुकुमशाही आहे, दंडेलशाही आहे, गुंडगिरीचं राज्य चाललंय आणि या ठिकाणी पक्ष तसेच नेत्यांना चोरून नेण्याचं काम केलं जातंय। पक्षाला फोडलं जातं, पैशाचा घोडेबाजार करून आमदार नगरसेवक फोडले जातात। अशा प्रकारामुळे राजकारणाचा विचका झालाय, असं मत माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केलं। ते यवतमाळमध्ये बोलत होते। तर बेरोजगारी, महागाई, शेतकरी यांच्यासारख्या महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होतंय। राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून या सर्व गोष्टींवर जनता नाराज आहे आणि अशा परिस्थितीत सन 2024च्या निवडणुकीत जनता अशा लोकांना नक्कीच धडा शिकवेल, असंही माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे। सरकार प्रत्येकालाच आश्वासन देतं, मात्र ठोस काही करत नाही, असंही रमेश बागवे यांनी म्हटलंय। बघता तुम्ही या गोष्टीकडे सध्याला राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही नाही, आता हुकुमशाही झाली, दंडलशाही झाली, गुंडगिरीचं राज्य चाललेलं आहे। या ठिकाणी पक्ष पण चोरतात, या ठिकाणी नेत्यांना पण चोरून नेतात, पक्षाला फोडाफोडी करतात, पैशाचा घोडेबाजार करून आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, फोडाफोडीचं राजकारण करून संपूर्ण राजकारणाचा विचका झालेला आहे। आणि मेन जे प्रश्न आहे लोकांचे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, या सर्व गोष्टी आता मूलभूत झालेली। शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याचे प्रश्न रेंगाळलेले आहेत, कामगारांचे प्रश्न रेंगाळलेले आहेत आणि संपूर्ण ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक या ठिकाणी समाजातला वर्ग नाराज आहे आणि मोठा चिंतेमध्ये की देशामध्ये लोकशाही आता संपलेली आहे, हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे आणि देशामध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पण बिघडलेला आहे। आज तुम्ही पाहता की अनेक ठिकाणी ड्रग्स, मोठ्या मोठ्या हजारो कोटीचे ड्रग्स पकडले जातात। त्या ठिकाणी गृह खात्याचं काही लक्ष नाही आहे। अनेक शहरामध्ये कोयता गँग सुरू झालेली, अनेक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतात आणि अवैध धंद्याचा सुरसुर चाललेला आहे आणि अशा तऱ्हेने कायदा सुव्यवस्था पण मोडकळीत झालेली आहे। एखादा कोणी चांगला व्यक्ती आपलं मत सरकारच्या बद्दल व्यक्त करत असेल तर तोंड दाबायचा प्रयत्न करतात, त्याची मुस्कटदाबी होती, वेळोप्रसंगी त्याला जेलमध्ये टाकलं जातं। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवून त्याला त्या ठिकाणी पक्षामध्ये ओढून आपला पक्ष किती मोठा करायचा आणि परत सत्ता कशी काबीज करायची, हा एकमेव कार्यक्रम ह्या भाजप सरकारने केंद्रामध्ये, राज्यामध्ये सुरू केलेला आहे। त्याबद्दल जनता फार मोठ्या चिंतेमध्ये। या 24च्या इलेक्शनला नक्कीच जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि खऱ्या प्रामाणिक काम करणाऱ्या पक्षाला ते या ठिकाणी सत्तेमध्ये आणतील। जरांगे पाटलाची जी मागणी ती योग्य आहे। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।